बघा मस्त अशी आपण कोळंबी आणलेली बघा, एवढी मस्त अशी ताजी ताजी कोळंबी. हे बघा किती छान आहे बघा, एकदम ताजी अशी मस्त. चला आता आपण साफ करून घेऊया. बघा किती भारी आहे कोळंबी, एकदम ताजी. चला आता आपण ना साफ करून घेऊया. बघा अशी मस्त कोळंबी आहे. चला आता आपण बघा साफ करून घेऊया आणि आपण बनवता याची मस्त भाजी नाही तर पुलाव बनवूया. कोळंबी भात बनवू आणि कोळंबीचा भात बनवूया आपण बघा मस्त. आणि नाहीतर आपण भाजी बनवूया कोळंबीची सुकी. हे बघा आणि बघा मस्त अशा साफ करून घेतलेल्या कोळंबी. हे बघा आणि बघा इथे एक चम्मच ना दही टाकून घेतलेले आपल्या कोळंबीत. हे बघा अजून एक चम्मच दही टाकून घेतलेले आणि थोडीशी बघा हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि बघा असं सगळं मिक्स करून घेऊया आपण मस्त. हळद, दही, मीठ. आणि बघा किती छान मस्त असं मीठ, हळद आणि दही आपण लावलेलं आहे कोळंबीला. आणि आता चला थोडंसं ना फ्रीजमध्ये ठेवूया 10 मिनटासाठी. आणि बघा कोळंबीच्या भाजीसाठी बघा खोबरं आहे, इथं अद्रक, इथं लसूण आहे आणि इथं थोडंसं कोथिंबीर आहे. आणि इथं बघा मी कांदा भाजत टाकलेला आहे आणि आपला कांदा पण मस्त असा काळा भाजलेला आहे बघा. चला तर खोबरं टाकून घेऊया आपण. आणि बघा खोबरं पण छान असं भाजून घेऊया आपण कांद्याबरोबरच. आणि बघा कांदा काढून घेतला आणि आता खोबरं भाजून घेऊ मस्त. मस्त असं आपण कोळंबीचा रस्सा बनवूया बघा. एवढी भारी होते ना कोळंबीचा रस्सा, एकदम मस्त अशी हॉटेलसारखी. तर चला आपण आता आपलं खोबरं पण भाजत आहे बघा. आणि त्यामध्येच आपण बघा लसूण पण टाकून घेतलेलं आहे. बघा अद्रक पण भाजून टाकलेली आहे. आणि बघा मस्त सगळं भाजून घेऊया आपण. बघा छान असं खोबरं भाजलेलं आहे बघा. त्यामध्ये कांदा पण टाकून घेतलेला आहे. आणि पुन्हा एकदा मस्त असं मिक्स करून घेऊ थोडंसं भाजून आणि आपण काढून घेऊ. हे बघा चला आपण काढून घेऊया. आणि बघा मस्त अशी कढाई ठेवलेली आहे आणि आपण तेल पण टाकून घेतले. तेलामध्ये बघा थोडा कढीपत्ता टाकून घेतला आणि कढीपत्त्याच्या नंतर बघा आता सगळा मसाला टाकून घेऊ आपण. आणि बघा त्याच्यानंतर आपण बघा कोळंबी ना टाकून घेऊ. फ्रीजमध्ये ठेवली होती ती. आणि बघा मस्त असा मसाला सगळं आपण परतून घेऊया. त्याला पीठ वाटलेलं बघा त्यामध्ये टाकून घेऊया. बघा सगळं मस्त असं टाकून घेतलेलं आहे आपल्या कोळंबीमध्ये.
कोथिंबीर आपले मस्त फ्राय करायसाठी ठेवलेली आहे आपण. बघा मस्त अशी उकळ फुटलेली आपल्या भाजीला. बघा आपली मस्त अशी कोळंबी रस्सा झालेला आहे बघा. बघा आपला मस्त असा कोळंबीचा रस्सा झालेला आहे बघा. किती छान अशी मस्त झालेली आपली.